हॅलो हॅलो, दिसतंय का नीट? वरती करायचं का? वरती करायचं का अजून मोबाईल? हॅलो, व्यवस्थित दिसतंय का? प्लीज सांगा, दिसतंय का व्यवस्थित? आवाज येतोय का? हॅलो, हॅलो, नमस्कार. मी प्रमोद दंडवते. बरेच वर्ष डेक्कन कॉलेजमध्ये कार्यरत होतो आणि आता सेवानिवृत्त आहे. सर्वप्रथम मी हिंदुजन अकादमीचे आणि विशेष म्हणजे डॉक्टर सुजित शिंदे सर व त्यांच्या संपूर्ण टीमचा अत्यंत आभारी आहे की त्यांनी आज मला ही संधी दिली. लॉकडाऊनच्या काळामध्ये सिंधुजन अकादमीने हा एक चांगला उपक्रम सुरू केला आहे, ज्यामुळे गेल्या 3 आठवड्यापासून जिज्ञासू लोकांना निरनिराळ्या ज्ञानशाखांवर विद्वानांचे उत्तम अशी भाषणे ऐकायची संधी मिळत आहे. या ठिकाणी मी माझे गुरु डॉक्टर देगलूरकर सर यांचा पण उल्लेख करतो, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली मी PhD केलं आहे. भारतीय मूर्तिशास्त्रावरती PhD केले. त्यांना माझे शतशः नमन. त्यांच्याबरोबरच मी भारतीय पुरातत्वाचे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे विद्वान प्राध्यापक संकालिया यांचाही उल्लेख करेन. त्यांनी डेक्कन कॉलेजमध्ये पुरातत्व विभागाची स्थापना केली. त्या डेक्कन कॉलेजमध्ये मला काम करण्याची संधी मिळाली, हे मी माझे सौभाग्य मानतो. आता आपण आजच्या मुख्य विषयाला प्रारंभ करूया. आजचा माझा व्याख्यानाचा विषय आहे हिंदू देवी देवतांचे मूर्तिशास्त्र. प्राचीन मूर्तिशास्त्रामध्ये आपण प्रामुख्याने 3 धर्मांच्या मूर्तींचा अभ्यास करतो, हिंदू, बौद्ध आणि जैन. पण आजच्या व्याख्यानामध्ये आपण फक्त हिंदू देवी देवतांच्या मूर्तीचा चर्चा करणार आहोत. ब्राह्मण धर्मात ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे स्थान प्रमुख आहे. सृष्टीची उत्पत्तीचे कार्य ब्रह्मदेवाकडे आहे. त्याचे पालन किंवा संरक्षण करणे हे काम विष्णूचे आहे आणि सृष्टीचा संहार किंवा शेवट करण्याची जबाबदारी ही शिवाची आहे असे मानले जाते. या दृष्टीने हे 3 देव म्हणजे ब्राह्मण धर्माच्या देवता संघाचे 3 खांब आहेत. पुढच्या काळात ब्रह्मदेव अपूज्य मानला जायचा, पण इतर देवता सूर्य, गणपती, देवी यांची मान्यता वाढली. हळूहळू विष्णू, शिव, सूर्य, गणपती व देवी यांची उपासना, पंचदेव उपासना या नावाने समाजात रूढ झाली. या 5 देवांचे वैष्णव, शैव, सौर, गणपत्य व शाक्त असे 5 संप्रदाय व त्याचे प्रत्येकाचे पोटभेद ही बरेच आहेत. या 5 देवांचे एकत्र पूजन याला आपण पंचायतन पूजा असं म्हणतो. पंचायतन मंदिरं सुद्धा भारतामध्ये बरेच आहेत. म्हणजे महाराष्ट्रामध्ये सुद्धा काही पंचायतन मंदिरं आहेत. एक अतिशय उत्कृष्ट असे पंचायतन मंदिर नाशिकच्या जवळ सिन्नर या ठिकाणी आहे. हे शिव पंचायतन आहे. या मंदिराचा हा फोटो आहे. मध्ये शिवाचं मंदिर, शिव मंदिर आहे. आणखीन त्याच्या चौथऱ्यावरती 4 कोपऱ्यावरती 4 देवतांचे विष्णू, सूर्य, शक्ती आणि गणपती मंदिर आहे. ते उत्कृष्ट असं यादव काळातलं गोंडेश्वर महादेव मंदिर याला म्हणतात. त्यानंतर मिश्र मूर्ती म्हणजे काय की 2 किंवा जास्त
देव किंवा देवी किंवा एक देव आणि एक देवी यांची संयुक्त मूर्ती किंवा एकाच देवताचे निरनिराळे आस्पेक्ट्स एकाच शरीरामध्ये दाखवतात, त्याला आपण मिश्रमूर्ती म्हणतो. तर मिश्रमूर्तीची व्याख्या अशी करता येईल की जेव्हा दोन किंवा दोनपेक्षा जास्त देवी किंवा देवता एकत्र एका मूर्तीमध्ये किंवा एकाच देवताचे बरेचसे आस्पेक्ट्स एकाच मूर्तीमध्ये दाखवतात, त्याला आपण मिश्रमूर्ती असं म्हणतो. मूर्ती, आता मूर्ती म्हणजे नेमकं काय, तर एखाद्या देवतेचे किंवा संताचे शिल्प किंवा चित्र पूजेच्या कार्यासाठी किंवा धार्मिक कार्यासाठी तयार केले असेल, त्याला आपण मूर्ती म्हणतो. मूर्तीसाठी निरनिराळे माध्यम वापरतात. धातू, पाषाण, लाकूड, कापडावरती नक्षीकाम किंवा भिंतीवरती फ्रेस्को, कागदावरती प्रिंट केलेले इत्यादी. ज्ञानाची ही विशिष्ट शाखा ज्याच्यामध्ये आपण मूर्तीचा अभ्यास करतो त्याला मूर्तिशास्त्र असे म्हणतात. मूर्तिशास्त्रात कलेच्या इतिहासाची शाखा आहे ज्याच्यामध्ये आपण मूर्ती ओळखणे, त्याचे वर्णन आणि त्याच्या सर्व बाजूंनी अभ्यास करतो. त्याच्यानंतर आणखी टर्म आहे की ज्याला आपण म्हणतो आयकोनॉलॉजी, म्हणजे मूर्तीचे विज्ञान. वैज्ञानिक दृष्टीने अभ्यास म्हणजे फक्त मूर्ती ओळखणे व त्याचे वर्णन करणे एवढेच नाही, तर निरनिराळे सामाजिक कारणे, धार्मिक कारणे, साहित्यातील उल्लेख, वैयक्तिक अनुभव, शिवाय भक्त आणि संतांचे अभंग, श्लोक, याशिवाय मूर्तीचे मोजमाप याचा अभ्यास आपण ज्या शाखेमध्ये करतो त्याला आपण म्हणतो आयकोनॉलॉजी. आता मूर्तिशास्त्राचा अभ्यास करताना आपल्याला बऱ्याचशा टेक्निकल टर्म्सचा सुद्धा माहिती असायला पाहिजे. त्याचा आपण थोडा आढावा घेऊया. मूर्तीचं वर्गीकरण आपण निरनिराळ्या प्रकारे करू शकतो. पहिलं जे आहे ते स्थानक, म्हणजे मूर्ती उभी आहे किंवा बसले आसन किंवा बसलेली आहे, शयन, झोपलेली किंवा नृत्य प्रकारामध्ये असू शकते. किंवा चल आणि अचल, म्हणजे अशा छोट्या मूर्ती ज्या एक ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी हलवू शकतो त्याला आपण चल म्हणतो. अचल म्हणजे की मोठ्या मोठ्या मूर्ती जसे रॉकेट किंवा मध्ये वगैरे असतात किंवा इतर मोठ्या मूर्ती ज्यांना एक ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी नेता येऊ शकतात त्या अचल मूर्ती. पूर्ण किंवा अपूर्ण, काही मूर्ती अपूर्ण असतात, काही पूर्ण असतात. त्याच्यानंतर शरीर मुद्रा, शरीर मुद्रामध्ये निरनिराळे पोजेस असतात. त्याच्यामध्ये संभंग मुद्रा म्हणजे अगदी सरळ उभं, त्याला संभंग म्हणतो. द्विभंग म्हणजे शरीरामध्ये दोन वाक असले की द्विभंग, मग त्रिभंग, मग अतिभंग. अतिभंग म्हणजे शरीरामध्ये कितीतरी वाक असतात. नटराज साधारण या अतिभंगमध्ये येतो. त्याच्यानंतर पादमुद्रा, पायाच्या निरनिराळ्या मुद्रा आहेत, त्याला अलिढम, प्रत्यालिढम, मंडलम, संपादम अशा निरनिराळ्या मुद्रा आहेत. माझ्याकडे आता इथे फोटो नाही आहेत, पण मी नुसतं नावं सांगतो निरनिराळ्या मुद्रांची. त्याच्यानंतर आसन म्हणजे बसलेल्या अवस्थेमध्ये काही मुद्रा आहेत, त्याला अर्धपर्यंकासन, ध्यानासन, ललितासन, सुखासन. सुखासन म्हणजे एक पा फोल्ड केलेला असेल आणि एक खाली सोडलेला असतो. त्याच्यानंतर प्रलंब पादासन म्हणजे खुर्चीवरती आपण बसतो दोन्ही पाय खाली सोडून, त्याला आपण म्हणतो प्रलंब पादासन. उत्किटासन म्हणजे उकड बसणं, योगासन, आता योगमुद्रेत बसतं त्याला योगासन म्हणतो. त्याच्यानंतर हस्तमुद्रा, हाताच्या काही मुद्रा असतात त्याला आपण म्हणतो अभयमुद्रा, वरदमुद्रा, ज्ञानमुद्रा, व्याख्यान मुद्रा, कट्यावलंबित मुद्रा म्हणजे हात कमरेवरती हात असेल तर, अंजली मुद्रा म्हणजे नमस्कार मुद्रा, ध्यान मुद्रा, गजहस्त मुद्रा, विस्मय मुद्रा, सूची मुद्रा, भूमिस्पर्श मुद्रा. त्याच्यानंतर काही आयुध जे असतात त्यांचा पण अभ्यास आपल्याला करावा लागतो. निरनिराळ्या देवतांच्या हातामध्ये आयुध असतात. त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की शंख आहे, चक्र आहे, गदा, खड्ग म्हणजे तलवार, त्रिशूळ, शिवळ म्हणजे भाला, अंकुश, धनुष्यबाण, परशु हा परशुरामाच्या हातात असतो, वज्र हा इंद्राच्या हातात असतो, खटवांग म्हणजे हे गदेसारखंच असतं पण वरती गदेचा जो आमलक असतो त्या ठिकाणी कवटी असते आणि हे जे आहे शंकराच्या हातामध्ये खटवांग हे असतं. खेटक म्हणजे आपलं शिल्ड, त्याला ढाल पण म्हणतो. त्याला पाश म्हणजे फास, दोरीचा जो फास असतो तो. अग्नी, त्याच्यानंतर दर्पण हे बहुतेक लक्ष्मीच्या हातामध्ये दाखवतात दर्पण. अग्नी हे नटराजाच्या हातामध्ये असतं. हल हे
बलरामाच्या हातामध्ये असतं. कमंडलू, मुदगर, बाऊल, स्कल हे शिवाच्या हातामध्ये असतात. तर असे निरनिराळे आयुध असतात. बरेचसे प्राणीसुद्धा देवतांच्या हातामध्ये दाखवले. गोठ म्हणजे बोकड असतो किंवा दक्षिण भारतीय शिवाच्या मूर्तींमध्ये हरिण दाखवतात किंवा कृष्णाच्या हातामध्ये बरेचदा पंख दाखवतात. ह्याचा मोराचं पंख असतं. काही म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स असतात. त्याच्यामध्ये डमरू आहे, घंटा आहे किंवा वीणा आहे किंवा बासरी आहे. काही फळं आणखीन फुलं पण दाखवली जातात. त्याच्यामध्ये बीजापूरक हे विष्णूच्या हातात दाखवतात. बिल्वपत्र म्हणजे बेलफळ, श्रीफळ, कमळ, लिलीचं फूल हे पण देवदेवतांच्या हातात दाखवतात. वाहनं, निरनिराळे वाहनं देवता त्याच्यावरती वाहनांचा वापर करतात. त्याच्यामध्ये गरुड आहे, विष्णूचं वाहन गरुड आहे. बुल म्हणजे नंदी हा शिवाचं वाहन आहे. ऐरावत इंद्राचं वाहन आहे. उंदीर हे गणपतीचं वाहन आहे. मोर हे कार्तिकेचं वाहन आहे. हंस हे ब्रह्माचं वाहन आहे. मकर हे गंगाचं वाहन आहे. कूर्म म्हणजे कासव हे यमुनेचं वाहन आहे. सिंह हे महिषासुरमर्दिनीचं वाहन आहे. तर असे हे वाहनांचा अभ्यास आपल्याला करावा लागतो. त्यानंतर निरनिराळ्या प्रकारचे अलंकार हे देवी देवता घालतात. अगदी डोक्यापासून सुरुवात करू आपण. तर मुकुट आणि त्यांचे केशरचना. तर मुकुट असतो. त्याच्याशिवाय मुकुटाचे आणखीन प्रकार असतात. त्याच्यामध्ये आपण म्हणतो किरीट मुकुट आहे, करंद मुकुट आहे, जटा मुकुट आहे, जटाजूट किंवा केशबंध असे निरनिराळे केशरचना आणि मुकुटाचे प्रकार आहेत. त्याच्याशिवाय ऑर्नामेंट्स आहेत. त्याच्यामध्ये कर्णावली, कर्णपूर, कर्णिका, मणिकुंडल, पत्रकुंडल, शंखकुंडल, सर्पकुंडल हे सगळे इयर ऑर्नामेंट्स आहेत. गळ्यामध्ये हार असतात निरनिराळ्या प्रकारचे. त्याच्यामध्ये एकावली, हारयष्टी, वनमाला, वैजयंतीमाला असे निरनिराळे हाराचे प्रकार आहेत. इतर काही अलंकार आहेत. त्याच्यामध्ये श्रीवत्स आणि कौस्तुभ हे विष्णूचे अलंकार आहेत. यज्ञोपवीत आहे. कुचबंध म्हणजे हे देवी चा अलंकार आहे. ब्रेस्ट बँड म्हणतात त्याला. त्याच्यानंतर मेखला, मंजरी, मुंदरी, कंकण, केयूर, वेसर म्हणजे नथ आणि ड्रेसेस. ह्याच्यामध्ये कटिबंध, उदरबंध, धोती, उत्तरीय, अंतरीय असे वस्त्रांचे प्रकार आहेत. आता आपण मूर्तिशास्त्राचे काही पुरावे आपल्याला ग्रंथांमध्ये मिळतात, प्राचीन ग्रंथांमध्ये, त्याच्याबद्दल थोडी चर्चा करूया. वैदिक काळातील मूळ साहित्य म्हणजे 4 वेद. फक्त ऋग्वेदात विष्णू, इंद्र आणि रुद्र यांचा उल्लेख मिळतो. 2 महाकाव्ये रामायण आणि महाभारत यात मूर्तिशास्त्राची बारीक माहिती मिळते, पण विखुरलेली आहे. त्याच्याशिवाय पुराणं आहेत. पुराण 18 पुराणं, आणखीन उपपुराण. त्याच्यामध्ये मत्स्यपुराण आणि अग्निपुराण याच्यामध्ये प्रतिमा लक्षण, देवता प्रतिष्ठान आणि तालमान याबद्दल माहिती मिळते. विष्णू धर्मोत्तरमध्ये हे अतिशय महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये विष्णूबद्दल माहिती मिळते. काही पुराणे विशिष्ट देवी देवतांसाठी लिहिली गेली. जसं मुद्गल पुराण हे गणेश आणि गणेश पुराण हे गणपतीचं पुराण आहे. त्याच्याशिवाय देवी भागवत पुराण, मार्कंडेय पुराण ते शाक्त पंथासाठी लिहिलं गेलं आहे. आणखीन लिंग पुराण, आणखीन शिवपुराण हे पूर्णपणे शिवाची माहिती याच्यामध्ये आहे. साम पुराणामध्ये आपल्याला सूर्याची माहिती मिळते. श्रीमद भागवत, विष्णू पुराण, ब्रह्मपुराण ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला मूर्तिशास्त्राबद्दल बरीचशी माहिती मिळते. त्याच्यानंतर जे पद्मपुराण, स्कंदपुराण हे सुद्धा अतिशय महत्त्वाचे आहेत. त्याच्याशिवाय स्मृतिग्रंथ, मनुस्मृती, याज्ञवल्क्य स्मृती या ग्रंथांमध्ये त्या काळातील सामाजिक न्याय व्यवस्थाबद्दल माहिती आहे. त्याचबरोबर मूर्तिशास्त्राबद्दल पण आपल्याला माहिती मिळते. त्याच्यानंतर काही प्राचीन ग्रंथ आहेत. त्याच्यामध्ये शुक्रनीतिकृत्य कल्पतरू, हेमाद्रीचे चतुर्वर्ग चिंतामणी, सोमेश्वर चालुक्याचे मानरोस
मानसोलस, श्रीतत्वनिधी या ग्रंथामध्ये दक्षिण भारतातील शिल्प आणि मूर्तीबद्दल माहिती आहे. मध्यकाळातील इतर ग्रंथ त्याच्यामध्ये भोजचे युक्तकल्पतरू आणि सम्रांगण सूत्रधार, शिल्पकार मंडनचे रूपमंडन, मयचे मयमत, श्रीकुमारचे शिल्परत्न, प्रसन्नकुमार आचार्याचे मानसार, काश्यपचे काश्यप शिल्प, मंडनचे देवतामूर्ती प्रकरण, भुवनदेवाचे अपराजित पृच्छा आणि विश्वकर्माचे विश्वकर्मावतार शास्त्र. याशिवाय पाणिनीचे अष्टाध्यायी, वराहमिहिरचे चरक संहिता, काश्यप संहिता आणि बृहत संहिता याच्यामध्ये सुद्धा आपल्याला मूर्तिशास्त्राबद्दल बरीचशी माहिती मिळते. त्याच्यानंतर शिलालेखसुद्धा अतिशय महत्त्वाचे आहेत मूर्तिकलेचा अभ्यास करण्यासाठी. शिलालेखातून मूर्तिकलेबद्दल बरीच माहिती मिळते. मूर्तीच्या पॅडेस्टलवर लेख असतो किंवा ताम्रपटावरतून सुद्धा आपल्याला बरीचशी माहिती मिळते. शिलालेखातून मिळालेल्या माहितीतून असे निष्कर्ष काढले गेले की इसवी सन 5व्या-6व्या शतकात वराह, सूर्य, विष्णू आणि शिव यांनी गणपतीपेक्षा जास्त प्रमाणात पूजा केली जात होती. मध्य प्रदेशमध्ये विदिशाजवळ इसवी सन 2रे शतक या काळात गरुडध्वज लेखावरून असे कळले की ग्रीक राजदूत हेलिओडोरस हा भागवत धर्माचा अनुयायी होता. भागवत धर्माचा हा सर्वात जुना पुरावा आपल्याला शिलालेखामध्ये मिळतो. हा एक हेलिओडोरसचा जो फोटो आहे, अजूनही तो हेलिओडोरसचा पिलर विदिशाजवळ अगदी सुस्थितीमध्ये आहे. लोक तिथे अजूनही बघायला जातात. तर हा भागवत धर्माचा जवळजवळ 2000 वर्ष जुना हा पुरावा आहे. त्याच्याशिवाय नाण्यांवरतून अजून काही शिलालेख आहेत ज्याच्यातून आपल्याला विष्णू आणि विष्णू मंदिरांबद्दल माहिती मिळते. त्याच्यामध्ये प्रामुख्याने उदयगिरी, भित्री, जुनागड, एरण, देवगड या ठिकाणी आपल्याला शिलालेखावरून ही माहिती मिळते. त्याच्याशिवाय नाण्यांच्या अभ्यासातून सुद्धा आपल्याला मूर्तिशास्त्राबद्दल माहिती मिळते. कुशाणांची जी नाणी आहेत त्याच्यावरती बुद्धिस्ट आणखीन हिंदू देवी देवतांचे अंकन आहे. त्याच्यामध्ये बुद्ध आहे किंवा उमामहेश्वर आहे, अर्धनारीश्वर आहे, सूर्य, चंद्र यांचं अंकन आहे. गुप्त काळांच्या सोन्याच्या नाण्यांवरती सुद्धा सिंहवाणी देवी, स्कंद म्हणजे कार्तिकेय, विष्णू, लक्ष्मी यांचं अंकन आहे. सील्स आणि सिलिंग्सवरून सुद्धा आपल्याला मूर्तिशास्त्राबद्दल माहिती मिळते. बिहारच्या बासार या ठिकाणी सील मिळाली, त्याच्यावरती आपल्याला शिव आणि अर्धनारीश्वराचं अंकन मिळालेलं आहे. त्याच्याशिवाय पेंटिंग्सवरून सुद्धा आपल्याला मूर्तिशास्त्राबद्दल माहिती मिळते. मिनिचर पेंटिंग्स आहे किंवा वॉल पेंटिंग्स आहेत. सातारा जिल्ह्यात वाई आणि वाठार या ठिकाणी मराठा काळातले काही वाडे आहेत. त्या वाड्यांवरती देवी देवतांचे अंकन आहे. यातले काही पेंटिंग्स हे डेक्कन कॉलेजच्या संग्रहालयामध्ये आहेत. याशिवाय काही आधुनिक काळामध्ये काही विद्वानांनी मूर्तिशास्त्रावरती अभ्यास केला आणि काही पुस्तकं लिहित आहेत. प्रामुख्याने म्हणजे टी. ए. गोपीनाथराव यांचं एलिमेंट्स ऑफ हिंदू आयकोनोग्राफी किंवा जे.एन. बनर्जी यांचं डेव्हलपमेंट ऑफ हिंदू आयकोनोग्राफी, शिवराम मूर्ती यांचा शिव आयकोनोग्राफीवरती पुस्तक आहे. किंवा खरे, G.H. खरे, N.P. जोशी, स्टेला क्रॅम्ब्रिज, देगलूरकर सर यांचं मराठवाड्यातल्या मंदिरांवरती एक चांगलं पुस्तक आहे. शिवाय त्यांनी विष्णुमूर्ती नमस्तुभ्यम असं एक चांगलं पुस्तक लिहिलं आहे. त्याच्याशिवाय सुरसुंदरीवरती त्यांचं पुस्तक आहे. डॉक्टर देव यांचं मार्कंडी टेम्पल्सवरती पुस्तक आहे. D.C. भट्टाचार्य, S.K. सरस्वती, कल्पना देसाई यांचं एक विष्णू आयकोनोग्राफीवरती पुस्तक चांगलं आहे. त्याच्यानंतर कृष्णदेव, ढाकी, जामखेडकर, माया पाटील या सर्व विद्वानांनी मूर्तिशास्त्राचा अभ्यास केला आणि बरीचशी पुस्तकं आणि बरेचसं लिखाण केलेलं आहे. आता आपण विष्णूचे मूर्तिशास्त्राबद्दल थोडी चर्चा करूया. सृष्टीच्या 3 स्थिती अर्थात उत्पत्ती, संरक्षण आणि विनाश यांच्या आधारभूत देवता म्हणून ब्रह्मदेव, विष्णू आणि शिव यास मान्यता आहे. विष्णुपूजेचा विकसित स्वरूप दर्शन महाभारतात व भागवत आदी अनेक पुराण ग्रंथामध्ये होतो. विष्णू हा देवाधिदेव आहे. भक्तांचा हाकेला ओदेव वैकुंठ लोकात निवास करणारा हा देव भक्तांसाठी धावून येतो.
तर विष्णूच्या बऱ्याच प्रकारच्या मूर्ती आपल्याला मिळतात. त्याचं वर्गीकरण आपण 3 प्रकारे करू शकतो. विष्णू मूर्तीचं वर्गीकरण 3 प्रकारे करू शकतो. स्टँडिंग किंवा स्थानक मूर्ती, सिटिंग किंवा आसन मूर्ती, आणखीन रिक्लायनिंग म्हणजे शयन मूर्ती. आता एक उदाहरणं इथे आहेत काही. हे स्थानक मूर्ती ही एक मूर्ती विष्णूची आहे. याच्यामध्ये बघा गदा, आणखीन कमळ हातामध्ये आहे, चक्र हातामध्ये आहे. ही द्विभंग मुद्रेमध्ये आहे, 2 वाघ ह्याच्यामध्ये आहे. आणखीन ही अंबरनाथ मंदिर जे आहे, अंबरनाथच्या मंदिरावरती मंडोवरती ही मूर्ती आहे. त्यानंतर ही स्थानक आसन मूर्ती आहे, योगासनामध्ये विष्णू मूर्ती आहे. शंख, आणखी इथे कमळ आहे. त्याच्यानंतर ही शयन मूर्ती आहे, शेषशाही विष्णूची मूर्ती एका म्युझियममध्ये आहे. सुरुवातीच्या काळामध्ये विष्णूच्या ज्या मूर्ती होत्या त्या 2 हाताच्या होत्या आणि याचा उल्लेख महाभारतामध्ये आहे. विष्णू 2 हाताच्या होत्या. कुशाण काळामध्ये आता विष्णूच्या मूर्ती मोठ्या प्रमाणामध्ये कुशाण काळापासून तयार व्हायला सुरुवात झाली. पण विष्णू मूर्ती कुशाण काळामध्ये विष्णूची मूर्ती 4 हाताची करायला सुरुवात झाली. विष्णुमूर्तीची घडण यक्ष प्रतिमेवर आधारलेली आहे. या काळामध्ये अभय मुद्रेत उचललेला उजवा हात, कमरेवर ठेवलेला डावा हात, दोन्ही भुवयांच्या मध्ये ठळकपणे दिसणारे गोल उडणा, त्याच्यानंतर संभंग स्थितीत ताठ उभे राहण्याची पद्धत, काष्टा घालून पुढे सोगा सोडलेले नेसूचे धोतर व मोजके दागिने ही यक्ष प्रतिमांची वैशिष्ट्ये विष्णुमूर्तीमध्ये कुशाण काळामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. जास्त प्रमाणामध्ये चतुर्भुज मूर्ती आहेत. या काळामध्ये अजून एक वैशिष्ट्य असं की मूर्ती उद्बाहू आहेत. ह्याचा अर्थ असा की विष्णूचे 4 हातापैकी मागचे 2 हात हे वर खांद्यापासून वर उचललेले, त्याला आपण म्हणतो उद्बाहू. गदा या काळामध्ये अतिशय सिंपल आणि आकाराने मोठी असायची. कमळाचे अंकन या काळामध्ये नव्हते. वनमाळासुद्धा या काळामध्ये विष्णूच्या बरोबर दाखवत नाही. हे कुशाण काळाचं वैशिष्ट्य होतं. कुशाण काळाची ही एक मूर्ती आहे. आपण बघा की ही चक्र अतिशय आकाराने मोठं, ओबडधोबड, किंवा ही गदा ही मुदगलासारखी आहे. आणखीन हे मागचे 2 हात असे वर उचललेले आहेत. आणि वरचा जो मुकुट आहे तो सुद्धा अगदी सिंपल आहे. ऑर्नामेंटेशन सुद्धा काही जास्त नाही आहे. ही कुशाण काळाची ही मूर्ती आहे. मग गुप्त काळ आला कुशाणांच्या नंतर. तर कुशाणांच्या नंतर उत्तर भारतात गुप्त राजांची राजवट सुरू झाली. यांचा काळ सरासरी इसवी सनाच्या 4थ्या शतकाच्या प्रारंभापासून 6व्या शतकाच्या मध्यापर्यंत धरता येतो. गुप्त राजे ब्राह्मण धर्माचे अनुयायी होते व ते आपल्याला परमभागवत मानून घेत. या काळात पुराण ग्रंथाचे संकलन पूर्ण झाले व त्यात मूर्ती निर्माणाविषयी बरीचशी माहिती साठवली गेली. मत्स्यपुराण, अग्निपुराण वगैरेंनी या विषयावर स्वतंत्र अध्याय दिले. विष्णू धर्मोत्तर सारख्या उपपुराणांनी पण या विषयावर खंडे लिहिली. आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे या काळात की या काळातील शारीरिक सौंदर्याला वरचा दर्जा मिळू लागला. मोजके दागिने, अलंकृत प्रभामंडल, सुरकुत्या पडलेले तलम वस्त्रे, नाजूक कोरीव कामे, परिवार देवतांचा उदय, हसरे पण भरीव चेहरे, निरनिळ्या प्रकारांची केशरचना वगैरे हे गुप्तकलेचं वैशिष्ट्य आहे. आता गुप्तकलेतील विष्णुमूर्तींचं काय वैशिष्ट्य आहे ते आपण बघूया. की प्रभामंडळाचा उदय झाला या काळामध्ये गुप्तकाळात. तर देवी शक्तीचे विशेष तेज दाखवण्याकरता देवतेच्या मस्तकाभोवती जे वर्तुळ दाखवतात त्याला प्रभामंडळ म्हणतात. कुशाण काळापासून याचा सर्वप्रथम प्रयोग बुद्ध, बोधिसत्व आणि तीर्थंकरांच्या प्रतिमा दिसू लागला. पण विष्णूच्या मूर्तीत याचा प्रयोग दिसून येत नाही. गुप्त काळापासून प्रभामंडळाकडे जास्त लक्ष द्यायला सुरुवात झाली व ते कधी साधे, कधी मणिमाळा, पत्रावली, हार, यष्टी, मकर, कमळ वगैरे अनेक अलंकारांनी नटलेले आपल्याला प्रभामंडळ हे दिसते. त्यानंतर हाताची ठेवण. गुप्त काळामध्ये मागचे हात खाली आले, म्हणजे कुशाण काळामध्ये जे हात वर होते त्याला आपण उद्भव म्हणतो, ते हात खाली आले पण कमरेजवळ स्थिर झाले. अशा प्रकार हातांच्या स्थितीला प्रलंब बाहू, आता हे प्रलंब बाहू झाले. खाली आलेले हात हे ना, आणि खाली आलेले हे हात आयुध घेऊन तरी असतात किंवा आयुध पुरुषांच्या किंवा आयुध देवीच्या मस्तकावरती टेकलेली असतात. त्याच्यानंतर मूर्तीचा दर्शनीय भाग सुंदर, आकर्षक, डौलदार घडविला जाऊ लागला. पण पृष्ठभागावर तितके लक्ष दिले गेले नाही. परिणामी मागच्या बाजूला फक्त प्रभामंडळाचे वाटोळे
पण दंडाची ठेवण व वस्त्राचे संकेत शिल्लक राहील. त्याच्यानंतर दागिने, विष्णूला जे निळ्या प्रकारचे दागिने आहे त्याच्याबद्दल आपण थोडी चर्चा करूया. मुकुटापासून सुरुवात केली तर कुशाण काळामध्ये वरती फक्त पागोटा असायचा विष्णूच्या मूर्तीवरती, पण गुप्त काळात मुकुटाच्या तुऱ्यावर पसरलेला जबडा असलेला, पुढच्या पंजात मोत्याची माळ घेतलेल्या सिंहाची आकृती दिसते. पुढे त्यात बदल होऊन कीर्तिमुख दिसू लागले. याशिवाय पूर्ण विकसित कमळे, चौफुला, मगराची तोंडे वगैरे अलंकरण आपल्याला दिसतात. डोक्यावर घट्ट बसावा म्हणून मुकुट बंधन किंवा दोऱ्याची ही अंकणे दिसतात. त्याच्यानंतर जानवं. कुशाण काळात याचा उपयोग सर्रास नव्हता. याचा आकार साधा दोऱ्याचा होता, पण गुप्त काळात याचा वापर वाढला व त्याचे साधे रूप लुप्त होऊन मोत्याच्या सराने तयार केलेला तो अलंकार झाला. याला मुक्ता यज्ञोपवीत असे म्हणतात व हे दागिन्याचे एक रूप होते. त्याच्यानंतर कटीसूत्र. प्राचीन भारतात धोतरावरून कमरेभोवती गुंडाळलेली एक अरुंद पट्टी पोशाखाचे अंग मानले जात असे. पाली साहित्यात त्याला कायाबंद असे म्हटले आहे. कुशाण काळात ही एक गोंडेदार बारीक दोरी असते. हेच कटीसूत्र किंवा आपला कडदोरा. गुप्त काळात रेशमाच्या या पिळदार नाजूक दोऱ्यात सूत्र आणि नेत्रसूत्र असेही म्हणू लागले. या काळात कित्येक सुंदर अंकन केलं ना. सॉरी फॉर इंटरप्शन. ऑर्नामेंट्स हां. ऑर्नामेंट्स. त्याच्यानंतर कुंडले. कुशाण काळात विष्णूच्या कानात मणी, चक्र, पुष्प व कचित सिंह कुंडलाचा उपयोग पण दिसतो. पण नंतरच्या काळात विष्णू शिल्पात मकर कुंडळे हे आपल्याला दिसतात. त्याच्यानंतर हारांचे प्रकार. हारांचे 3 प्रकार आपल्याला बघा. एकावली, हार, यष्टी, आणखीन वनमाला. एकावली म्हणजे टपोऱ्या मोत्यांचा किंवा मण्यांचा एकच सर किंवा एकावली गुप्त काळातील आवडता दागिना होता. यातला मधला मणी सगळ्यात मोठा असून आजूबाजूच्या क्रमाने लहान आकारात दिसतात. त्यानंतर हार यष्टी गुप्त काळातील विष्णूचा दुसरा दागिना म्हणजे मोत्यांचा किंवा मण्यांचे एक पदर एकत्र गुंफून तयार केलेला हार यष्टी नावाचा जाडजूड दागिना. यात रत्नांचाही वापर करीत असत. आणि वनमाला म्हणजे कदंब, कमळ वगैरे फुले व पाने यापासून तयार केलेली माळा गुप्त काळात ही फार लोकप्रिय झाली व तिने फुलांचा दाट हार किंवा गजऱ्याचे गोंडस रूप घेतले व ती विष्णूच्या कंठाच्या बाजूने प्रकट होऊन दोन्ही दंडावरून वळसे घेत गुडघ्यापर्यंत येऊ लागली. ही वनमाला अतिशय मोठी. त्याच्यानंतर श्रीवत्स आणि कौस्तुभ ही दोन्ही चिन्हे कुशाणकालीन मूर्तीत क्वचित पाहतात मिळतात. महाभारतामध्ये असं सांगितलं आहे की श्रीवत्स हे मूलतः त्रिशूल चिन्ह असून विष्णूने शंकराच्या मैत्रीस्तव हे हृदयावर धारण केले. आणि कौस्तुभ जे आहे ते पौराणिक कथेप्रमाणे हे रत्न समुद्र मंथनाच्या वेळी प्रकट झाले व ते विष्णूला मिळाले. त्याच्यानंतर वस्त्रे. 2 प्रकारची वस्त्रे असतात. अधोवस्त्र किंवा अंतर्य. अंतर्य म्हणजे उत्तरीय म्हणजे कमरेच्या वरचा भाग झाकण्यासाठी जो वस्त्र बांधतात त्याला आपण उत्तरीय म्हणतो आणि कमरेच्या खालचा भाग त्याला अंतरीय असं म्हणतात. त्याच्यानंतर विष्णूचे आयुध जे आहेत ते शंख, चक्र, गदा, पद्म आपल्याला माहिती आहे. आता शंख जे आहे ते विष्णूचा शंख हा कमरेशी टेकलेला त्याच्या सामान्य अवस्थेत असतो. कुशाणकालीन बहुतेक शंख वामावर्त असून त्यावर कोणतेही अलंकरण कोरले दिसत नाही. शंख तळहातावर उभा, वाकडा किंवा आडवा ठेवलेला असून कधीकधी त्याच्या पोकळीत बोटे अडकवून धरलेला असतो. विष्णूच्या शंखाचे नाव आहे पांचजन्य. चक्र विष्णूचे दुसरे अनिवार्य आयुध हे चक्र आहे. त्याचे नाव सुदर्शन. बहुतेक विष्णूच्या वर उचललेल्या मागच्या डाव्या हातात अंगठ्याच्या आधाराने चक्र पेललेले, त्याची धार उरलेल्या 4 बोटांनी धरलेले असे दाखवतात. गुप्त काळामध्ये हे अतिशय चांगल्या पद्धतीने कोरलेले आपल्याला दिसते. त्याच्यानंतर गदा. गुप्त काळात गदेच्या आकारात थोडा बदल झाला. तिची उंची कमी झाली पण रुंदी वाढली व तिच्या बुडाशी एक बसका गोळा लावला ज्याला कुंभ किंवा आमलक या नावाने ओळखतात. कुंभपासून मुठीपर्यंतचा भाग दंड म्हणतात. कधी हा दंड अष्टपैलू घडवत असत. बहुतेक वेळा ही गदा विष्णूच्या मागच्या उजव्या हातात दाखवतात
गदेला कौमुदकी असं म्हणतात. त्याच्यानंतर कमळ हे एक विष्णूच्या हातात दाखवतात. गुप्त काळापूर्वी विष्णूमूर्तीबरोबर कमळ दाखवण्याची पद्धत नव्हती. 6व्या शतकापूर्वी कमळ घेतलेली विष्णूमूर्ती अस्तित्वात नाही. कमळ घेतलेली मूर्ती 6व्या शतकानंतर आहेत. 10व्या शतकापर्यंत मात्र पद्माला एक आयुध मानणारी परंपरा ही दृढ झाली. त्यानंतर जलपात्र. कुशाणकालीन काही प्रतिमात शंखाचा पर्याय म्हणून जलपात्र दाखविलेले आहेत. आजपर्यंत अशा प्रकारच्या फक्त 6 प्रतिमा मिळालेल्या आहेत. त्याच्यानंतर फळ. कुशाणकालीन अभय मुद्रेत असणारा विष्णूचा उजवा हात गुप्त काळात जेव्हा खाली आला तेव्हा त्यात एक नवी वस्तू दिसू लागली आणि ते म्हणजे फळ. आणि हे फळ म्हणजे बीजापूरक याला म्हणतात. ह्याचा जसं त्याच्यामध्ये बऱ्याचशा बिया दाखवतात. आणखीन हे जसं आजकालचं आपलं सीताफळ असतं तसं ते त्याचं अंकन तसे असतं. त्याच्याशिवाय आयुध पुरुष. या काळामध्ये आयुधांना पुरुष रूपामध्ये दाखवायची पद्धत सुरू झाली. चक्रपुरुष, गदादेवी, शंखपुरुष असे. त्याच्यानंतर वाहन. आता हे गुप्त काळातील काही विष्णूच्या मूर्ती आहेत. हे बघा, गुप्त काळातील विष्णूची एक साधी मूर्ती आहे, स्थानक मुद्रामध्ये आहे. चेहऱ्याच्या मागे हा प्रभामंडळ आहे, पण जास्त अलंकारात नाही आहे. त्याच्यानंतर हे दोन्ही हात जे कुशाण काळामध्ये वर गेले होते ते खाली आले. हातामध्ये शंख आहे, याच्यामध्ये हे बीजापूरक. हे बघा, हे फळ दाखवलेलं आहे. आणखी इथे हे चक्र आहे, हे चक्र पुरुषच्या रूपात आहे, म्हणजे हे चक्रपुरुष. आणि ही वनमाला, ही मोठ असते. हे त्याच्यानंतर गळ्यामध्ये हार आहे. अजून एक विष्णूमूर्ती आपल्याला उदयगिरीला पाहायला मिळते, विदिशाच्या जवळ. इथे आपण पहा की हा चक्र जे आहे ते 4थ्यावर नुसतं ठेवलं आहे, त्याच्यावरती नुसतं हात विष्णू टेकवलेला आहे. ही गदा, त्या गदेचा आकार पण वेगळा आहे. या काही गुप्त काळातील विष्णूमूर्ती आहेत. मध्य प्रदेशमध्ये सतनाच्या जवळ मनोरा म्हणून एक गाव आहे, एका उंच टेकडीवर. तिथे गुप्तकालीन जवळजवळ 100 माउंट्स मिळाले आहेत. त्याचं 6 टेकड्यांचं उत्खनन झालं. त्या उत्खननामध्ये मूर्तींचे आणखीन मंदिरांचे अवशेष मिळाले. त्यात काही मूर्ती विष्णूंच्या मिळाल्यात. आता या दोन मी तिथे गेलो होतो, या 2 विष्णू मूर्ती आहेत गुप्त काळातल्या. त्याच्यामध्ये आपण बघाल की ही गदा गदेच्या रूपात पण दाखवली आणि गदा देवीच्या रूपात पण दाखवली. इथे ही जी आहे ही गदा आहे आणि इथे ही उभी आहे ही गदा देवी आहे. त्याच्याशिवाय इथे शंख आणि हा शंख पुरुष, हा दोन्हीही इथे दाखवले. हे इथे डोक्यावरती शंख आहे, तर शंख पुरुष. तर हे या मूर्तींचं वैशिष्ट्य हे आपल्याला मनोरा या ठिकाणी मिळालेले आहे. वाहन. आता वाहन मूर्तीच्या अभ्यासात गरुडाचे अतिशय महत्त्वाचे स्थान आहे, कारण गरुड विष्णूचे वाहन आहे. वाहन दिखावण्याचे दुसरे प्रयोजन म्हणजे वाहन दाखवल्याने शिल्प ओळखता येते. तर हे इथे विष्णू गरुडावरती बसले आहे. बरेचदा गरुड हा मनुष्य रूपात दाखवला जातो आणि इथे हे पंख गरुडाचं हे दाखवलेलं आहे. ही मूर्ती अंबरनाथ मंदिराच्या मंडोवरती कोरलेली आहे. त्याच्यानंतर नाग. विष्णूवर दाखवला जाणारा दुसरा प्राणी म्हणजे नाग. नागाचा उपयोग विष्णू जेव्हा विश्राम करत असतात तेव्हा शयनासाठी ते करतात. पण बरेचदा विष्णूची मूर्ती ही नागाच्या फण्याच्या खाली उभी अवस्थेत किंवा नागाचा जो वेटोळे असतात त्याच्यावरती बसलेल्या अवस्थेत पण दाखवली आहे. इथे देवगडला म्हणजे झाशीच्या जवळ देवगड म्हणून एक गुप्ता टेम्पल साईट आहे. तिथे आपल्याला नागाच्या फणाच्या खाली विष्णू स्थानक अवस्थेमध्ये ते दिसतात. आणि इथे त्या देवगडच्या दशावतार मंदिराच्या डोर जामवरती ही मूर्ती आहे. इथे बघा विष्णू नागाच्या वेटावरती सुखासनामध्ये बसलेले आहेत. हे सुखासन म्हणजे एक पाय खाली सुटला आणि एक असं फोड. आणखीन एक वैशिष्ट्य या मूर्तीचं असं आहे की इथे नरसिंह अवतार, विष्णूचा नरसिंह अवतार इथे दाखवला आहे. आणखीन वामन अवतार पण इथे दाखवलेला आहे. त्याच्यानंतर एक ही शयन अवस्थेमध्ये विष्णूची मूर्ती आहे. ही शेषशाही किंवा अनंतशाही आपण ज्याला म्हणतो. ही मूर्ती म्हणजे अतिशय भारतीय कलेमध्ये खूपच प्रसिद्ध मूर्ती आहे. म्हणजे मास्टरपीस ऑफ इंडियन आर्ट ही मूर्ती आहे. गुप्त काळातली आहे. ही सुद्धा देवगडची आहे. देवगडच्या दशावतार मंदिरावरती कोर आहे. इथेच आपण बघाल की शेषशाहीवरती विष्णू रिलॅक्स मूडमध्ये असे आराम करतायत. आणि इथे लक्ष्मी आहे, देवी लक्ष्मी. इथे गरुड आहे. वरच्या पॅनलमध्ये इथे कार्तिक मोरावरती आहे. त्याच्यानंतर ऐरावतावरती इंद्र आहे. त्याच्यानंतर इथे ब्रह्मा आहे कमळावरती. आणखीन इथे नंदीवरती शिव आणि पार्वती आहे.
आणि खालच्या पॅनलमध्ये सगळे आयुध पुरुष पण दाखवले. इथे ही गदादेवी आहे स्त्री रूपामध्ये. त्याच्यानंतर हा चक्र पुरुष आहे, वरती चक्र आहे. हा शंख पुरुष आहे, हे इथे शंख आहे. आणखीन हा खड्ग पुरुष आहे, इथे खड्ग. त्याच्याशिवाय हे दोन राक्षस आहेत, मधु आणि कैटभ, यांचा विष्णूंनी संहार केला. त्याच्यानंतर मग देवी, विष्णूशी संबंधित ज्या देवी आहेत त्या देवी म्हणजे श्रीदेवी, भूदेवी आणि सरस्वती. दक्षिण भारतीय शिल्पात विष्णूच्या उजवीकडे श्रीदेवी आणि डावीकडे भूदेवी असते. उत्तर भारतीय शिल्पात भूदेवीच्या जागेवरती सरस्वती असते. आता इथे बघा की इथे ही श्रीदेवी म्हणजे लक्ष्मी, आणखीन ही सरस्वती हातामध्ये वीणा घेतलेली इथे दाखवलेली आहे. चतुर्विंश मूर्ती, आणखीन दुसरा जो प्रकार आहे वर्गीकरणाचा विष्णुमूर्तीचा, तो म्हणजे चतुर्विंश मूर्ती. म्हणजे विष्णूचे 24 नाव आपण जे म्हणतो, केशव, नारायण, माधव, हे 24 प्रकार म्हणजे दुसरं तिसरं काही नसून विष्णूचे जे 4 आयुध आहेत, शंख, चक्र, गदा, पद्म, ह्यांचा क्रम बदलला की ही 24 नावं तयार होतात. जसं केशव, नारायण, माधव, गोविंद, विष्णू, मधुसूदन, त्रिविक्रम, वामन, श्रीधर, ऋषिकेश, पद्मनाभ, दामोदर, संकर्षण, वासुदेव, प्रद्युम्न, अनिरुद्ध, पुरुषोत्तम, अधोक्षज, नरसिंह, अच्युत, जनार्दन, उपेंद्र, हरी, कृष्ण, असे हे 24 नावं आहेत. तर याच्यामध्ये आता काही आपण, मी सगळे तर मला दाखवणं शक्य नाही आहे कारण वेळेचा अभाव आहे. आपण 2 प्रकार बघूया. हे श्रीधरची एक मूर्ती आहे. याच्यामध्ये आपण बघाल की ही पुण्याच्या जवळ नारायणगाव कुडी नदीच्या पात्रामध्ये ही मूर्ती मिळाली होती. आणखीन यादव काळाची ही मूर्ती आहे, ती स्थानक मुद्रेमध्ये आहे. आणखीन हे इथे कमळ दाखवलेलं आहे, चक्र दाखवलेलं आहे. इथे चक्र, गदा, आणखी इथे शंख. तर या आणि हा हात असा वरद मुद्रेमध्ये दाखवला आहे. आणखी याच्या मागच्या आर्चमध्ये हे सगळे दशावतार इथे कोरलेले आहेत. ते आणखीन इथे मत्स्य, कच्च, वराह वगैरे. आणखीन ही एक त्रिविक्रमाची मूर्ती. याच्यामध्ये काय बदल झाला की ही जी गदा होती इकडची, ही गदा इकडे गेली आणि इकडचा जो चक्र होता ते इकडे आलं, तर याचं नाव त्रिविक्रम झालं. तर असे क्रम बदलले की 24 नावं ही तयार होतात विष्णूची. आणखीन तिसरा जो प्रकार आहे विष्णुमूर्तीच्या वर्गीकरणाचा, तो म्हणजे दशावतार. तो विष्णूचा अवतारांच्या नावाच्या संख्येबद्दल बराच वाद आहे. विष्णू हे आत्तापर्यंत असं मानलं जातं की विष्णूने 10 अवतार घेतले. तसे अवतारांच्या संख्येबद्दल वाद आहे, पण 10 अवतार घेतले असं सर्वमान्य विद्वानांचं मत आहे. आणखी हे अवतार घेण्याचं प्रयोजन असं होतं की जेव्हा दुष्ट लोकांचा संहार करण्यासाठी विष्णू अवतार घेतात. आणि हे भगवद्गीतेमध्ये याचा उल्लेख आहे. भगवद्गीतेत म्हटलेलं आहे की जेव्हा जेव्हा पृथ्वीवरती तर भगवद्गीतेमध्ये म्हटलेलं आहे भगवान श्रीकृष्णाने की जेव्हा जेव्हा धर्माची ग्लानी होईल तेव्हा तेव्हा मी अवतार घेईन. तर हे सगळे अवतार, हे 10 अवतार हे वेगवेगळ्या युगांमध्ये 4 युगांमध्ये घेतले गेले. 4 युगांमध्ये घेतले. सतयुगामध्ये मत्स्य, कच्छ, वराह आणि नरसिंह अवतार झाला. त्रेतायुगामध्ये वामन, परशुराम आणि राम अवतार झाले. द्वापर युगामध्ये कृष्ण आणि बलराम यांचा अवतार झाला. आणि कलियुगामध्ये बुद्ध आणि कल्की यांचा अवतार झाला.
मत्स्य अवतार आपल्याला माहिती आहे की मत्स्य अवतार पहिला अवतार जो होता तो मत्स्य अवतार होता. ही एक अतिशय चांगलं शिल्प मत्स्य अवताराचं आहे. हे ब्रिटिश म्युझियम लंडनमध्ये आहे. याच्यामध्ये अशी संकल्पना दाखवली की जेव्हा महाप्रलय होतो तेव्हा मनू प्राण्यांचा सगळ्या प्राण्यांचा एक एक प्रतिनिधी आणखीन सगळे वृक्ष त्यांचं काही वृक्ष हे बोटीमध्ये घेऊन आणखीन त्यांना वाचवतो. तर ही सगळी संकल्पना ह्याच्यामध्ये दाखवलेली आहे. ही अजून एक मत्स्य अवताराचं एक शिल्प ग्वाल्हेरच्या म्युझियममध्ये आहे. त्याच्यानंतर कूर्म अवतार आपल्याला माहिती आहे की जेव्हा समुद्रमंथन केलं त्यावेळेस कूर्म अवतार घेतला गेला. आणखीन समुद्रमंथनाच्या वेळेस वासुकी सर्पाचा दोर म्हणून उपयोग केला आणि तर हे त्यावेळेसचं हे शिल्प आहे. त्याच्यानंतर हे अजून एक शिल्प आहे समुद्रमंथनाचं. हे खजुराहोच्या संग्रहालयामध्ये आहे. नंतरचा जो वराह अवतार जो आहे, वराह अवतारामध्ये आपल्याला माहिती आहे की पृथ्वीचा उद्धार करण्यासाठी विष्णूने वराह अवतार घेतला आणि समुद्रामध्ये जाऊन आणखीन पृथ्वीचा उद्धार केला. तर वराहच्या मूर्ती या दोन प्रकारच्या असतात. नरवराह, ज्याला वराह किंवा भूवराह आपण ज्याला म्हणतो, त्याच्यामध्ये शरीर हे माणसाचं असतं, आणखीन त्याचं हेड जे असतं ते ॲनिमल हेड असतं. तर हे उदयगिरीला आहे. अतिशय सुंदर अशी वराहाची मूर्ती आहे, जे मास्टरपीस ऑफ इंडियन आर्ट आहे. त्याच्यामध्ये बघा की ही पृथ्वीचा त्यांनी उद्धार केलेला आहे. आणखी याच्या मागच्या पॅनलमध्ये हे ऋषी मुनी सगळे दाखवलेले आहेत. त्याच्याशिवाय इथे गंगावतरणचा सीन पण आहे. इथे गंगा आणि यमुना, मकर आणखीन कूर्मावरती दाखवले. खाली समुद्र त्यांना स्वागत करताना दिसतोय. त्याच्यानंतर दुसरा प्रकार आहे की यज्ञवराह. त्याच्यामध्ये संपूर्ण ॲनिमल फॉर्म दाखवतात आणि त्याच्यावरती ऋषीमुनी यांचं अंकन असतं. तर हे खजुराहो आणखीन हे लोणी भापकरची एक मूर्ती आहे. वेळ कमी आहे, मी थोडा लवकर पुढे जातो. त्याच्यानंतर नरसिंह अवतार. हिरण्यकश्यपाचा वध करण्यासाठी नरसिंहाने अवतार घेतला. लॉयन हेड आणखीन ह्युमन बॉडी. तर बरेचदा केवळ नरसिंह किंवा लक्ष्मी नरसिंह किंवा हिरण्यकश्यपाचा वध करताना असे दाखवले. हे एलोराला की हिरण्यकश्यपाचा वध करतानाची ही मूर्ती आहे. किंवा ही एक मूर्ती जी आहे ती अमरनाथला दाखवली आहे की इथे हिरण्यकश्यपाचा वध दाखवलेला आहे. पुढचा जो आहे तो वामन अवतार. आपल्याला माहिती आहे की वामन अवतार म्हणजे बलिराजाचा यज्ञ पूर्ण होऊ न देण्यासाठी म्हणून वामन अवतार ह्याच्यामध्ये अतिशय वामन म्हणजे अशी द्वारफासा दाखवला जातो. आणखी सगळे विष्णूचे सगळे आयुध याच्याबरोबर दाखवले जातात. ज्यावेळेस तो 3 स्टेप्समध्ये पृथ्वी, आकाश आणि पाताळ ह्याला नापून घेतो, त्यावेळेस तो विराट रूप धारण करतो आणि त्याला आपण म्हणतो त्रिविक्रम. तर हे त्रिविक्रमाची मूर्ती आहे. हे ब्रिटिश म्युझियम लंडनमध्ये ही मूर्ती आहे. स्वर्गलोक दाखवण्यासाठी वरती ब्रह्मदेवाचं शिल्प आहे. पुढचं जे शिल्प आहे ते परशुरामाचं आहे. पुढचा अवतार जो परशुरामाचा आहे. परशुरामाचं प्रमुख आयुध म्हणजे परशु. हा इथे परशु दाखवलेला आहे. त्याच्याशिवाय धनुष्य, बाण आणखीन वनमाला ही या शिल्पामध्ये दाखवलेली आहे. त्याच्यानंतर मग राम. आपल्याला माहिती आहे वाल्मिकींनी रामायण लिहिलं, त्याच्यामध्ये संपूर्ण रामाची सगळी जे आहे कथा आपल्याला माहिती आहे. पण रामाचे मंदिर आश्चर्य असं आहे की रामाची मंदिरं हे मध्यकाळाच्या पूर्वी आपल्याला जास्त नाहीच आहेत. पण प्राचीन मंदिरांवरती रामायणातले काही दृश्य असे आहेत. यातलं एक पळसदेव म्हणून पुण्याच्या जवळ, इंदापूरच्या जवळ एक मंदिर आहे. पळसदेव अतिशय जीर्ण अवस्थेत आहे. त्याच्यावरती रामायणाचे काही दृश्य अंकन केलेले आहेत. त्याच्यामध्ये सीताहरण किंवा सेतुबंधन किंवा जटायूबरोबर युद्ध असे काही दृश्य अंकन आहे. त्याच्यामध्ये हे राम आणि लक्ष्मण इथे दाखवलेले आहेत. त्याच्यानंतर कृष्णलीला आपल्याला माहिती आहे. कृष्णलीलाचे सगळे अंकन मंदिरांवरती केलेले आपल्याला आढळतात. वेरूळच्या मंदिरावरती सुद्धा रामायण आणि महाभारताचे दृश्य आपल्याला पाहायला मिळतात. हे इथे गोवर्धनधारी कृष्ण आहे
हे महाबलीपुरमला हे अंकन आहे. त्याच्यानंतर बलराम इथे हे बलरामाचं शिल्प आहे. बलरामाचं शिल्प जेव्हा दाखवतात तेव्हा त्याच्या डोक्यावरती नागाचा फणा दाखवतात. कारण बलराम जो आहे तो शेष नागाचा अवतार मानला जातो. त्याच्याशिवाय बलरामाच्या हातामध्ये मध्यपात्र दाखवतात. हे इथे मध्यपात्र आहे. त्याच्या हातामध्ये हल असतं. त्याचं वामन म्हणजे हल किंवा गदा पण असते. आणखीन त्याची पत्नी रेवती ही आहे. ती बरेचदा रेवतीच्या हातामध्ये सुद्धा मध्यपात्र दाखवतात. आणखीन मग पुढचा अवतार जो आहे तो बुद्ध अवतार आहे. बुद्ध अवतार गुप्त काळापासून आपल्याला ते हा अवतार विष्णूच्या अवतारांमध्ये ॲड केला गेला. तर इथे ही बुद्धाची एक शिल्प आहे भूमिस्पर्श मुद्रामध्ये. ही सुद्धा ब्रिटिश म्युझियम लंडनमध्ये ही बुद्धाची भूमिस्पर्श मुद्रामध्ये चांगली मूर्ती आहे. एक ही गांधार कलेतली बुद्धाची मूर्ती आहे. आणखीन त्याच्या पुढचा जो अवतार आहे त्याला कल्की म्हणतात. कल्की हा भविष्यामध्ये होणारा अवतार आहे. हा घोड्यावरती बसलेला आहे असं दाखवतात. आणखी त्याच्या हातात तलवार पण हा अवतारातून झाला आहे. हा पुढे होणार आहे अवतार. त्याच्यानंतर काही विशिष्ट मूर्ती आहेत विष्णूच्या. त्याच्यामध्ये जसं शिवाच्या अर्धनारी नटेश्वरची मूर्ती आहे तशीच विष्णूची अर्धनारी मूर्ती आहे. पण या मूर्ती फार कमी आहेत आणि नंतरच्या 9व्या शतकाच्या पूर्वी मिळत नाही. ही नॅशनल म्युझियममध्ये एक विष्णूची अर्धनारी मूर्ती आहे. याच्यामध्ये हा डावीकडचा भाग जो आहे डावीकडा तो लक्ष्मीचा आहे आणि उजवीकडचा भाग हा विष्णूचा आहे. तर विष्णूचे चारही आयुध शंख चक्र गदा पद्म हे इकडे या बाजूला दाखवलेले असतात आणि हे गरुडावरती बसलेली आहे. त्यानंतर ही जी मूर्ती आहे ही म्हणजे विश्वरूप दर्शन. ही सुप्रीम फॉर्म ज्याला आपण म्हणतो ही याला मोबाइल को हाँ और हाँ ही पण मिश्रमूर्ती किंवा सुप्रीम फॉर्म आपण याला म्हणू शकतो. ह्याच्यामध्ये या विश्वरूप दर्शनाच्या मूर्तीमध्ये हिंदू धर्मामध्ये हिंदू मायथॉलॉजीमध्ये जे 3 लोक सांगितलेले आहेत पाताळ लोक, पृथ्वीलोक आणखी स्वर्गलोक हे याच्यामध्ये दाखवलेले आहे. इथे पाताळ लोकांना विष्णू शेष नागावरती झोपलेल्या अवस्थेत दाखवले आहे. त्याच्यानंतर हे मधल्या भागामध्ये एक विष्णूचं स्थानक मूर्ती. याच्यामध्ये बघा मल्टिपल हेड्स खूप एक 4 हेड्स त्याच्यावरती पुन्हा 4 हेड त्याच्यावरती पुन्हा 4 हेड त्याच्यानंतर मल्टिपल हँड्स. त्याच्यानंतर इथे अर्जुन दाखवला आहे गांडीव घेऊन. त्याच्यानंतर इथे गरुड दाखवलेला आहे. आणखी इथे सगळे ऋषी मुनी आणखीन वरच्या पॅनामध्ये स्वर्ग लोक जे आहे तिथे सगळे चंद्र सूर्य आणखीन बाकीचे सगळे देवी देवता हे सगळे दाखवले आहेत. तर हे अतिशय चांगली विश्वरूप दर्शनची मूर्ती ही नेपाळच्या चंगू नारायण या ठिकाणी आहे. आता आपण शिवाच्या मूर्ती शास्त्रावरती थोडी चर्चा करूया. शिवाचं अंकन हे 2 प्रकारे केलं गेलेलं आहे. एक तर सिम्बॉलिक फॉर्म किंवा सिम्बॉलिक फॉर्ममध्ये शिवलिंगाच्या रूपामध्ये आणि दुसरं म्हणजे प्रत्यक्ष मूर्तीच्या रूपामध्ये. तर शिवलिंग जे आहे ते मुख्य म्हणजे 2 प्रकारचे असतात. पहिलं जे असतं ते नॅचरल स्टोन्स की जे नदीमधनं गोटे असतात, नदीच्या पात्रामध्ये जे गोटे होतात त्या गोटे उचलून डायरेक्ट त्याचा पूजामध्ये आपण त्याचा उपयोग करतो. ते शिवलिंग म्हणून आपण वापरतो. बहुतेक नर्मदेच्या पात्रातून हे उचललेले असतात. आणि दुसरे म्हणजे मानुषलिंग म्हणजे प्रत्यक्ष शिवलिंग घडवून आणखी त्याची पूजा करतो. तर मानुषलिंग जे असतात त्याचे 3 भाग असतात. ब्रह्मभाग, विष्णू भाग आणखीन रुद्रभाग किंवा पूजा भाग. तर त्याचं मी पुढे आपल्याला फोटो दाखवतो. आणि या मानुषलिंगाचे पुन्हा बरेच प्रकार आहेत. त्याच्यामध्ये अष्टोत्तर शिवलिंग, सहस्त्रलिंग, धारालिंग, मुखलिंग, एक मुखलिंग, चतुर्मुखलिंग, पंचमुखलिंग, अष्टमुखलिंग वगैरे असे. आता हे जे आहे इकडे हे सहस्त्रलिंग आहे. म्हणजे लिंगावरती पुन्हा बरेचसे लिंग 1000 लिंग कोरलेले हे इथे स्केच आहे. पण हे प्रत्यक्ष सहस्त्रलिंग हे भुवनेश्वर च्या एका मंदिरामध्ये हे सहस्त्रलिंग आहे. त्याच्यानंतर हे जे मानुषलिंग आहे जे आपण पूजामध्ये ठेवलेलं असतं त्याचे 3 भाग मी तुम्हाला सांगितले. खालचा भाग जो आहे तो ब्रह्मभाग हा चौकोनी असतो. त्याच्यावरचा मधला भाग जो आहे तो विष्णू भाग हा अष्टकोनी असतो. आणि त्याच्यावरचा भाग राऊंड त्याच्यावरती पाणी किंवा दूध आपण अर्पण करतो त्याला पूजा भाग किंवा रुद्रभाग असं म्हणतात. हे
नचना कोठारा मध्य प्रदेशमध्ये या ठिकाणी असे बरेचसे लिंग हे असे बाहेर ठेवलेले आहेत. त्याच्यानंतर मुखलिंग हा जेव्हा एक मुख लिंगावरती दाखवतो तेव्हा एक मुखलिंग, किंवा 4 मुख असले तर चतुर्मुखलिंग, मग पंचमुखलिंग हे पंचमुखलिंग आहे. किंवा विग्रहलिंग किंवा लिंगाच्या चारी बाजूला 4 देवता असतात ते विग्रहलिंग, हे असे लिंगाचे प्रकार आहेत. त्याच्यानंतर हे एक अतिशय चांगलं अष्टमुखलिंग हे मंदसौर, मध्य प्रदेशमध्ये मंदसौर या ठिकाणी एका मंदिरामध्ये आहे. इथे खाली 4 मुख आहेत आणि मधल्या भागाने पुन्हा 4 मुखले, हे अष्टमुखलिंग आहे. त्याच्यानंतर ही जी मूर्ती आहे ही अष्टमूर्ती शिव, म्हणजे प्रत्यक्ष लिंग नसताना हे प्रत्यक्ष शिवाचंच अंकन आहे. याच्यामध्ये शिवच आहे, शिवाचं शरीर आहे आणि त्या शरीरावरती पुन्हा 8 मुख आहेत. हे मांढळ या ठिकाणी उत्खनामध्ये ही मूर्ती सापडलेली आहे. आणि त्याच्यानंतर मग मल्टिपल लिंग म्हणजे बरेचसे लिंग कोरले, याच्यावर जवळ 359 लिंग कोरले. हे मल्टिपल लिंग हे सोलापूरच्या जवळ कुडल संगम या ठिकाणी आपल्याला हे मिळालेलं आहे 11व्या शतकातलं हे. त्याच्यानंतर शिवाच्या मूर्ती रूपामध्ये पूजा करतात, त्याचे पण बरेच प्रकार आहेत. सौम्य मूर्ती आहे. सौम्य मूर्तीमध्ये सुद्धा चंद्रशेखर किंवा केवल मूर्ती, उमासहित आलिंगन मूर्ती, सुखासनामध्ये उमा माहेश्वर, सोमस्कंद. त्याचे संहार मूर्ती जेव्हा शिव राक्षसांचा संहार करतात त्याचे प्रकार आहेत. त्याच्यामध्ये अंधकासुरवध मूर्ती किंवा गजासूर किंवा कामांतक वगैरे. उग्रमूर्ती आहेत किंवा नृत्यमूर्ती म्हणजे नटराज आहे किंवा दक्षिणामूर्ती, जेव्हा शिव जे आहे ते व्याख्यान देतात किंवा काही ज्ञान देतात त्याला आपण दक्षिणामूर्ती म्हणतो. याच्यामध्ये योग, वीणा, ज्ञान आणि व्याख्यान मूर्ती आहेत. अनुग्रहमूर्ती जेव्हा शिव प्रसन्न होतात आणखी काही वर वगैरे देतात तेव्हा ते अनुग्रहमूर्ती म्हणतात. त्याचे पण बरेचसे प्रकार आहेत. आणखी शिवाय इतर काही मूर्ती आहेत त्याच्यामध्ये कंकाल मूर्ती, भिक्षाटन, गंगाधर, अर्धनारीश्वर, हरिहर वगैरे. आता यातले आपण काही प्रकार बघूया. त्याच्यामध्ये ही जी आहे लिंगोद्भव मूर्ती, आता मी स्टोरी सांगत नाही, तसं तेवढा वेळ नाही आहे. इथे फक्त हे शिवलिंगमध्ये दाखवलेलं आहे. आणखी दोन्ही बाजूला विष्णू आणि ब्रह्मा हे दाखवलेले आहेत. हे लिंगोद्भव मूर्ती ही वेरूळला कैलास या ठिकाणी याचं अंकन आहे. त्यानंतर ही जी आहे ही सुखासनामध्ये बसलेली चंद्रशेखर ही मूर्ती ब्रॉन्झची, ही मद्रासच्या म्युझियममध्ये आहे. आपण दक्षिण भारतीय शिवाच्या मूर्तीमध्ये एका हातामध्ये हरिण किंवा बोकड दाखवतात, तर इथे दाखवलेलं आहे. ह्याच्या एका हातामध्ये परशू आहे. हे सुखासन आहे बघा, एक पाय फोल्ड आणि एक पाय असा खाली सोडलेला आहे. त्यानंतर हे जे आहे सोमस्कंद मूर्ती आहे. सोमस्कंद म्हणजे काय की शिव आणि पार्वती बसले, त्यांच्यामध्ये ॲक्च्युली कार्तिकेय असतो, पण इथे कार्तिक ॲब्सेंट आहे. तर कार्तिकेय चाइल्ड कार्तिकेय असतो, तो बसलेला असतो किंवा उभा असतो किंवा डान्सिंग पोजमध्ये असतो. आता अशा मूर्तीला सोमस्कंद अशी मूर्ती म्हणतात. इथे सुद्धा हे उमामहेश्वर दाखवलेले आहे. हे वेरूळला ही मूर्ती आहे. वेरूळ कैलास लेण्याच्या पॅनलमध्ये ही मूर्ती आहे. खाली नंदीबैल पण दाखवलेला आहे. त्यानंतर अजून एक फार चांगली आलिंगन मूर्ती आहे, शिव पार्वती आलिंगन मूर्ती. शिवाच्या मांडीवरती पार्वती बसलेली आहे आणि आलिंगन मुद्रामध्ये ही मूर्ती आहे. आणि इथे नंदीबैल आणि इथे लॉयन पण दाखवलेलं आहे शिव पार्वती. त्यानंतर ही योग मुद्रामध्ये शिवाची मूर्ती आहे. दिसतंय का? योग मुद्रामध्ये ही शिवाची मूर्ती ही पण कैलास लेण्यामध्ये हे कोरलेली आहे. आपण इथे बघतो. मग काही जे आहे अंधकासुरवध, मी तुम्हाला म्हणतो अंधकासुरवध मूर्ती ही जी आहे की राक्षसांचा संहार केला त्या काही मूर्ती आहेत. ही एक अंधकासुरवध मूर्ती आहे. अंधकासुर नावाचा एक राक्षस होता, त्याचा शिवाने वध केला. तर त्याला असं वरदान होतं की त्याचा रक्ताचा थेंब जर जमिनीवरती पडला तर त्यातनं पुन्हा अजून नवीन राक्षस निर्माण होतील, म्हणून ते रक्ताचा थेंब खाली पडू नये म्हणून शिवाच्या हातामध्ये ही कवटी दाखवली आहे. मानवी कवटी, त्याचा बाऊलसारखा उपयोग केलेला आहे.
की ते रक्त त्याच्यामध्ये गोळा करता येतं. आणखी याच्या हातामध्ये तलवार आणि हे सगळे अंधकार सुरुवात मूर्ती याला म्हणतात. हे सुद्धा कैलास लेण्यामध्ये ही मूर्ती कोरलेली आहे. आणि इथे शिवाला मदत करण्यासाठी योगिनी देवी ही आली होती, ही पण इथे दाखवलेली आहे. त्याच्यानंतर ही जी आहे ही गजासूर वध मूर्ती आहे. गजासूर हत्तीचा आकाराचा तो राक्षस होता, त्याचा वध शिवानी केला. आणखी त्याचं कातडं हे अंगावरती पांघरलं. आता हे गजासूर वध मूर्ती ही सुद्धा आपल्याला वेरूळला अतिशय चांगली पद्धतीने पाहायला मिळते. त्याच्यानंतर ही जी एक मूर्ती आहे ह्याला आपण म्हणतो त्रिपुरांतक मूर्ती. म्हणजे 3 राक्षस होते त्रिपुरांतक, 3 वेगवेगळे राक्षस होते, एकच नव्हता. आणि हे तिघं एकत्र राहायचे. आणखी ऋषीमुनींना फार त्रास द्यायचे. तर ह्यांना एकटा कोणी देव मारू शकत नव्हता, म्हणून हे ब्रह्मा विष्णू आणि शिव तिघही मिळून त्या राक्षसांचा वध करतात. असं इथे अंकन आहे. याच्यामध्ये बघा की रथामध्ये शिव जात आहेत. आणखीन ब्रह्मदेव हे सारथ्य करतायत. आणखीन धनुष्यबाण आहे शिवाच्या हातामध्ये. तर जे बाण आहे ते विष्णू बाणाचं रूप घेतात. आणि अशा पद्धतीने तिघं प्रमुख देव हे मिळून या त्रिपुरांताचा वध करतात. हे शिल्प हे वेरूळला आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्याशिवाय कामांतक हे कामदेव जो आहे, कामदेव इथे कामदेव आणि रती दाखवलेत. कामदेवाचा वध शिवानी 3रा डोळा उघडून त्याचा भस्म केलं होतं. कारण शिव तपस्येला बसले होते आणि तपस्या भंग करण्याचा प्रयत्न कामदेवाने केला आणि शिव अतिशय रागावले आणि त्यांनी 3रा डोळा उघडला आणि कामदेवाला भस्म केलं. पण तसं शिल्प नाही आहे, हे इथे दाखवलेली आहे. कामदेवाचं शिल्प जेव्हा दाखवतात तेव्हा त्याच्या हातामध्ये हा धनुष्य दाखवतो. धनुष्य हा ऊसाचा असतो, हा ऊस दाखवला आहे. आणखीन फुलांचे बाण असतात, हे सगळे दाखवले. आणि इथे जे शेजारी जे आहे हे विष्णू आहे, हे गरुडावरती बसलेले. त्याच्यानंतर नटराज ही अत्यंत म्हणजे उग्र मूर्तीमध्ये येतो. शिवाचे शिवाचे 108 डान्सिंग प्रकार आहेत. त्यातला नटराज हे अतिशय प्रसिद्ध आहे. नटराज मूर्तीमध्ये एक हात जो नेहमी आपल्या शरीरातला क्रॉस असं दाखवतात, तो हा इथे तो क्रॉस दाखवला आहे. त्याच्याशिवाय एका हातामध्ये अग्नी दाखवतात, बहुतेक या हातामध्ये अग्नी असावा. त्याच्यानंतर एका हातामध्ये सर्प दाखवतात. आणखीन हा डान्सिंग पोजमध्ये हा सगळा असा नटराज हा दाखवला आहे. हा पण वेरूळलाच आहे. इथे नंदीबैल पण दाखवलेला आहे. इथे गणपती आहे. बरेचदा नटराजबरोबर पार्वतीचं अंकनसुद्धा असतं. पुन्हा हे योगमुद्रेमध्ये इथे शिव आहे. त्याच्यानंतर हे एक शिल्प आहे की ज्याला आपण म्हणतो रावण शेकिंग कैलास किंवा रावणानुग्रह मूर्ती किंवा रावण शेकिंग कैलास. तर रावणाला आपल्या शक्तीचा अतिशय गर्व होता. आणखीन एकदा तो कैलासवरून जात असताना, आपल्या पुष्पक विमानात जात असताना त्यांनी बघितलं की शिव पार्वती आराम करतात. तर त्याला ते आवडलं नाही आणि त्यांनी खालती कैलास पर्वताच्या खाली जाऊन तो कैलास पर्वत उचलण्याचा प्रयत्न केला. त्याला ते उचलता तर आला नाही, पण तो थोडासा हलवला त्यांनी कैलास पर्वत. त्याच्यामुळे मग पार्वती घाबरली, आणखी शिवाच्या जवळ आली. मग शिवानी आपल्या पायाच्या अंगठ्याने ते दाबलं आणि तो रावण खाली दाबला गेला आणि मग तो शिवाला शरण गेला, असं हे दाखवलं आहे. इथे हा रावण दाखवला आहे. 10 तोंड, आणखीन 20 हात, आणखी पूर्ण शक्तीने तो कैलास पर्वत हलवतो आहे. असं हे शिल्पाचं अंकन अतिशय सुंदर हे आपल्याला इथे बघायला मिळतं आहे. त्याच्यानंतर हे जे आहे हे कलारी मूर्ती किंवा चंडेशानुग्रह मूर्ती आपण ह्याला असं म्हणू शकतो की याच्यामध्ये काय दाखवलं आहे की शिवलिंगामधनं शिव प्रकट झाले आणि हा इथे यमराज दाखवला आहे. आणि यमराजाच्या छातीवरती ते प्रहार करतायत पायानी, आणखीन त्रिशूळाने. तर हे असं का झालं की चंडेश म्हणून एक त्यांचा भक्त होता. त्या भक्ताचं जेव्हा आयुष्य संपलं त्यावेळेस यमराज त्याला घ्यायला म्हणून आले. पण चंडेशाने शिवाची प्रार्थना केली. तर शिव अतिशय रागावले आणि ते लिंगातून प्रकट झाले. आणखीन
यमराजाला त्यांनी तिथून पळवून लावलं की त्याला तू न्यायचं नाही, तो माझा भक्त आहे म्हणून. तर असं हे अंकन आहे, हे पण आपल्याला वेरूळला बघायला मिळतं. बऱ्याच ठिकाणी सिद्ध आहे अंकन आहे. त्याच्यानंतर काही कल्याण सुंदर मूर्ती किंवा जेव्हा शिव पार्वतीचा विवाह होतो त्या शिल्पाला आपण म्हणतो कल्याण सुंदर मूर्ती. याचं अंकनसुद्धा भारतीय कलेमध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. तर हे इथे शिव आणि पार्वती यांचं विवाहाचं अंकन इथे दाखवलेलं आहे. शिवपार्वती विवाहामध्ये ब्रह्मदेवाने पुरोहिताचं रोल तिथे अदा केला होता. तर इथे हे ब्रह्मदेव इथे हे हवनकुंड दाखवलेलं आहे. आणखी वरती सगळे देवी देवता, विष्णू, चंद्र, सूर्य हे सर्व शिवपार्वती विवाहामध्ये उपस्थित होते, हे सगळे इथे दाखवलेले आहेत. एलिफेंटाला सुद्धा हे फार चांगलं एलिफेंटाचंच आहे, हे शिल्प हे एलिफेंटाचंच आहे. त्याच्यानंतर काही गंगाधर मूर्ती आपल्याला माहिती आहेत की जेव्हा गंगा अवतरण झालं, गंगा स्वर्गातून पृथ्वीवरती आली, त्यावेळेस तिला गर्व झाला की मी शिवाला माझ्या प्रवाहाबरोबर वाहून नेईन. पण शिवाला हे जेव्हा कळलं तेव्हा त्यांनी गंगेला आपल्या जटामध्ये बांधून टाकलं आणि पुन्हा मग भगीरथनी शिवाची आराधना केली की गंगेला मुक्त करा म्हणून. तेव्हा शिवाने आपल्या जटातनं एक केस काढून गंगेला वाहून जाण्याचा मार्ग दिला. त्याला आपण म्हणतो गंगा विसर्जन मूर्ती. ही गंगाधर नाही आहे, तर ही गंगा विसर्जन मूर्ती आहे. तर हे बघा, शिवाने जटाबंध गंगेला वाहून जाण्यासाठी मार्ग केला आणि ती गंगा वाहून चालली आहे, असं हे शिल्प आहे. त्याच्यानंतर मग काही मिश्रमूर्ती किंवा शिवाच्या आणि विष्णूच्या मूर्ती, मिश्रमूर्ती ज्या आहेत की हरिहर, शिव आणि विष्णूची संयुक्त किंवा मिश्रमूर्ती या आपल्याला भारतीय कलेमध्ये मिळतात बघायला. त्याच्यामध्ये ही जी आहे हरिहराची मूर्ती भोपाळच्या संग्रहालयामध्ये आहे. ही मूर्ती व्हर्टिकली वी कॅन डिवाइड, पूर्ण खालपासून वरपर्यंत. याच्यामध्ये उजवीकडचा भाग हा शिवाचा आणि डावीकडचा भाग हा विष्णूचा. इथे उजवीकडे हे शिवाचे सगळे कॅरेक्टर्स दाखवले. त्याच्यामध्ये हे त्रिशूळ आहे, तर इकडे हा शंख आहे विष्णूचा, इकडे जटामुकुट आहे, तर इकडे किरीट मुकुट आहे, इकडे टायगर स्किन घातलेली आहे, तर इकडे त्यांनी सिल्क धोती घातलेली आहे, इकडे त्यांचं वाहन नंदी आहे, तर इकडे गरुड आहे. तर असं हे संपूर्ण हरिहराचं फार सुंदर अंकन इथे केलेलं आहे. त्याच्यानंतर अर्धनारी, जेव्हा अर्धनारी म्हणजे शिव आणखीन पार्वतीचं मिश्रमूर्ती, ह्याला आपण म्हणतो अर्धनारी नटेश्वर. तर ही एक आसन मुद्रामध्ये अर्धनारीची मूर्ती भोपाळच्या संग्रहालयामध्ये आहे. याच्यामध्ये डावीकडचा भाग हा पार्वतीचा आहे, उजवीकडचा भाग हा शिवाचा आहे. त्याच्यामध्ये इथे कपाळावरती तिसरा डोळा पण दाखवलेला आहे, इकडे त्रिशूळ आहे, इकडे जटामुकुट आहे. त्याच्यानंतर डावीकडे ब्रेस्ट दाखवलेली आहे, फिमेल कॅरेक्टर. असं हे अंकन अर्धनारीश्वराचं आपल्याला भारतीय कलेमध्ये बघायला मिळतं. त्याच्यानंतर एक अतिशय चांगली आहे अर्धनारीश्वराची मूर्ती, ही मद्रासच्या म्युझियममध्ये आहे. ही ब्रॉन्झची मूर्ती आहे. आणखीन तुम्ही ह्याच्यामध्ये बघा की ही त्रिभंग मुद्रेमध्ये आहे. ही त्रिभंग मुद्रा आहे. बॉडीला एक इथे फोल्ड आहे, एक इथे फोल्ड आणि एक इथे फोल्ड आहे, असं त्रिभंग मुद्रा आहे. आणि ही 3 हाताची मूर्ती आहे की शिवाचा जो भाग आहे तिथे 2 हात आहेत आणि इकडे पार्वतीचा जो भाग आहे तिथे फक्त 1 हात आहे. आता एका हातामध्ये शिवाच्या या हातामध्ये परशु दाखवला आहे, आणखी हा 1 हात जो आहे तो असा कशावरती तरी रेस्ट आहे अशा पोझिशनमध्ये आहे. म्हणजे हा नंदी बैलावरती त्यांनी रेस्ट केला. नंदी बैल अब्सेंट आहे पण नंदी बैला रेस्ट केला अशा पद्धतीमध्ये दाखवलेला आहे. त्याच्यानंतर हे पार्वतीचा जो हात आहे तो असा पोझिशनमध्ये आहे की ते हाताने मध्ये काहीतरी तिने धरलेलं आहे. तर तिने हातामध्ये कमळ धरलं आहे. ते कमळ अब्सेंट आहे पण कमळ धरल्याचा असे पोझिशन ती आहे. त्याच्याशिवाय तुम्ही बघा ही वेल ऑर्नामेंटेड, सगळे प्रकारचे दागिने आहेत, वरती मुकुट आहे, नेकलेस आहे, इयर ऑर्नामेंट्स आहे, ब्रेसलेट्स, आर्म ब्रेड्स, वेस्ट बँड, सगळे अलंकार आहेत. आणि हे उजवीकडे शिवाच्या पायामध्ये हे टायगर स्किन आहे इथपर्यंत. आणखीन पार्वतीच्या या पायामध्ये हे धोती, सिल्क धोती ही दाखवलेली आहे.
तर ही अर्धनारीश्वरची अतिशय चांगली मूर्ती ही आहे. आणि मग या ठिकाणी आपल्याला जे बघायला मिळतंय हे महासदाशिव मूर्ती ही म्हणजे सुप्रीम फॉर्मच म्हणा. महासदाशिव शिवाचं जे जी संकल्पना आहे की पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश हे 5 आस्पेक्ट्स हे शिवाच्या पंचमुखलिंगामध्ये दाखवतात, ते या मूर्तीमध्ये दाखवलेले आहेत. आणखी ह्याच्यामध्ये आपण बघूया की 3 मुख दाखवलेले आहेत. ही जवळजवळ 6 मीटर उंच अशी अतिशय भव्य मूर्ती एलिफेंटाच्या लेण्यामध्ये कोरलेली आहे. आधी असं विद्वानांचं मत होतं की ही ब्रह्मा, विष्णू आणि शिवाची मूर्ती आहे, पण ही तशी नसून ही महासदाशिवाची मूर्ती आहे. ह्याच्यामध्ये डावीकडचा जो हे आहे, फेस जो आहे तो ब्रह्मदेवाचा आहे. आणखीन तो वामदेव आहे. ब्रह्मदेवासारखा वाटतो, ब्रह्मदेव नाही आहे पण ब्रह्मदेवासारखा म्हणजे वामदेव आहे. हा जो आहे अघोर आहे, म्हणजे अतिशय अघोर रुद्र शिव आहे. आणखीन मधला जो आहे तो तत्पुरुष म्हणजे विष्णूचा असा. विष्णू नाही आहे पण विष्णू असे 5 ज्या संकल्पना आहेत त्या सगळ्या, आणि बाकीचे 2 जे फेस आहेत ते मागच्या बाजूला आहेत, त्याच्यामध्ये दिसत नाही. तर ही अतिशय सुंदर मूर्ती ही एलिफेंटाला आपल्याला बघायला मिळते. ह्याला आपण म्हणतो की महासदाशिव मूर्ती. थँक्यू. तर शेवटी मी सिंधुजा अकादमीचे पुन्हा आभार मानतो की त्यांनी मला ही संधी दिली. आता काही मी बघतोय की काही लोकांचे प्रश्न आहेत. ओके, काही कोणाचे प्रश्न नाही आहेत. ठीक आहे, थँक्यू.